नमस्कार. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर अतिशय महत्त्वाचा, राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला आणि रावेर मतदारसंघ, त्यामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून यावेळेला पाहायला मिळतात. खरं तर आजचा महत्त्वाचा मुद्दा आणि फैजपूर किंवा रावेर मतदारसंघ, आज फैजपूरमधून आपण लाईव्ह का जातोय याचं महत्त्वाचं कारण मी आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ऐतिहासिक दृष्ट्या हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. काँग्रेसची 1936 साली झालेली सभा असू देत किंवा त्यानंतर आता बदलणारं राजकीय समीकरण असू दे, सगळ्याच दृष्टीनं रावेर मतदारसंघ आता अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. बरं, ऐतिहासिक ओळख अगदी मला थोडक्यात तुम्हाला सांगावीशी वाटते. ज्यावेळेला यावलपासून थेटपणे बऱ्हाणपूरपर्यंत ज्यावेळेला फौजा जात असत, त्यावेळेला या फौजांचा मुक्काम याच फौजपूर या शहरामध्ये असायचा. मात्र कालांतराने फौजपूरचं फैजपूर झालं आणि तोच मतदारसंघ भाजपचे विद्यमान खासदार त्या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर हा मतदारसंघ नेमका कुणाला दिला जातो किंवा या ठिकाणच्या नेमक्या समस्या काय, राजकीय दृष्ट्या तो आपला होण्यासाठी या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे, सर्वसामान्यांना काय वाटतं तेही जाणून घेणार आहोत. काँग्रेसचा एक महत्त्वाचा मुद्दा मला आज सांगावासा वाटतो, तो म्हणजे आज अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे, सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर थेटपणे ते भाजपच्या गोटामध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये भाजप नेमकं काय करणार, सर्वसामान्य जनतेकडे आपण जाणार आहोतच. मात्र सर्वसामान्यांकडे जाण्याच्या आधी आज मला भाजपचे यावेळेला उल्हास पाटील आपल्या सोबत आहे. उल्हासजी, मला एक सांगा, भाजपची फोडाफोडी अजूनही सुरू आहे. आता थेटपणे अशोक चव्हाण जे आहेत त्यांनी आपला राजीनामा दिलेला, पुढे काय होणार ते सांगणार आहेत. मात्र भाजप हे सगळं का करत? अमृतकाल आता सुरू झालेला आहे आणि 500 वर्षापूर्वीपासूनचं जे या भारत देशाचं स्वप्न होतं, चेतना होती रामलल्लाची स्थापनेची, त्यापासून 1000 वर्ष पुढेपर्यंत आता या भारत देशाने जगामध्ये दाखवलं की रामलल्ला हे भारत देशाची चेतना आहे आणि विकसित भारत होण्याच्या करता आदरणीय मोदींच्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे. त्यामुळे काँग्रेसवासी सुद्धा त्यांच्याबरोबर जॉईन होत आहेत. काँग्रेसवासी भाजपवासी झाल्यानंतर मात्र काँग्रेसला काय वाटतंय मला एक सांगा. अशोक चव्हाणांनी पुढचा निर्णय जरी घ्यायचा ठरवलेला नसला तरी देखील थेटपणे भाजपचं आता म्हणणं आहे की रामलल्ला आलेले आहेत आणि पुढचा सुवर्ण काळ असेल. मला एक सांगा, आज घडलेल्या प्रकाराविषयी तुम्हाला थेटपणे काय वाटतं? काँग्रेसवासी भाजपवासी होतात, कोणाची काय कारणं आहेत हे त्याचं त्यांना माहिती आहे. कारणं आहेत का मजबुरी ते लोकांनी ठरवायचं. नाही एक अशा पद्धतीने तुम्ही आवाज दाबणार असला तर त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही बोलू देणार नसला, मी आपल्याकडे पण येतो पण आधी बोला. नाही सोडून जातो. पण आम्हाला जे बोलायचं ते स्पष्टच सांगतोय की त्यांची कारणं काय किंवा मजबुरी काय ते त्यांना माहिती आहे. ज्या पद्धतीने एक एक पक्ष फोडला जातोय, एक एक पक्ष त्या ठिकाणी जमा होतोय, आता हळूहळू परिस्थिती अशी येते की सगळ्या पक्षांचं एक सरकार बनवायचं आणि एका टर्मला प्रत्येक पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका यायची, अशा प्रकारचं व्यवस्था. सर्वपक्षीय सरकार जर आलं तर सर्वसामान्य जनतेला, सामाजिक कार्यकर्त्यांना काय वाटतं मला सांगा? अशा प्रकारचं सरकार तुम्हाला मान्य आहे का आणि अशा प्रकारचं सरकार तुम्ही खपवून घेणार का? भाजप तेच करताना दिसतंय. सर्वसामान्यांचं आपण ऐकूयात आधी. सर्व पक्षांचं समावेश सरकार आम्हाला मान्य नाही. कुठला तरी एक पार्टी पाहिजे आणि अपोजिटही चांगलं पाहिजे. अपोजिट असल्याशिवाय प्रगती होत नाही देशाची. त्यामुळे अपोजिट पाहिजेच पक्ष. हे फोडा. मला एक सांगा, आता विरोधक उरले कुठे? विरोधक थेटपणे सत्तेमध्ये जाताना दिसतात. 2-4 जण गेले म्हणून सगळे गेले असं म्हणता येत नाही ना. बरं, पण विरोधक उरलेले आहेत असं तुम्हाला वाटतं? आम्हाला तरी वाटत नाही की विरोधक काही या ठिकाणी उरलेले आहेत. आणि जरी भारतीय जनता पक्ष हा विकासाचे आणि वेगवेगळ्या आम्ही काय काय केले याचे मुद्दे जर मांडत असेल तरी सुद्धा हे साप चुकीचा ह्या स्थानिक या मतदारसंघाकरता सुद्धा तरी आम्ही दाव्याने सांगू इच्छितो की या मतदारसंघातील जे खासदार आहेत, विद्यमान खासदार आहेत, त्यांना बरेचसे असे गावं आहेत की त्यामध्ये 90 ते 99% त्यांना मतं मिळालेत आणि त्यांचा 1 रुपयाचा निधीसुद्धा त्या गावापर्यंत पोहोचलेला नाही. निधीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मनसेचेही काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत. मला एक सांगा, निधीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मात्र ज्या प्रकारच्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहे, स्थानिक मुद्द्यांवरती मी येणारच आहे. मात्र जे सध्या सुरू आहे त्याविषयी तुमचं आता काय मत आहे? सध्या स्थिती जी परिस्थिती आहे,
कुठंतरी काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे भाजपमध्ये जात असतील तर याच्यामध्ये कुठंतरी पाणी मुरल्यासारखं आहे किंवा त्यांच्याकडनं काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल म्हणून ते त्यांचं भाजपमध्ये जाण्याचं आहे. आणि राहिला मुद्दा विकासाचा, तर विकास इथं 10 वर्ष 12 वर्ष किंवा 15 वर्ष जे झाले असतील इथे कोणत्याही पद्धतीचा विकास झालेला नाही किंवा कोणत्याही गोष्टींनी दृष्टिकोनातून इथं हा फक्त केडीपट्टाच राहिला आणि शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला नाही आणि उद्योजकांनाही न्याय मिळाला नाही. बरोबर आहे. मात्र हा न्याय कोण मिळवून देणार असं आपल्याला वाटतं की सर्वसामान्य जनता म्हणून? सर, मला असं वाटतं की भारताला आज विकासाची राजनीतीची गरज आहे. बिकॉज ऑल द वर्ल्ड, एंटायर वर्ल्ड गोइंग विकासाची राजनीती करताय असं ते तर म्हणतात. नाही, हे यांच्या दृष्टिकोनातून आहे, परंतु जनरल पब्लिक जे आहे त्यांना विकासाची राजनीती पाहिजे आणि वी शुड बी डेव्हलप आवर कंट्री. ह्या गोष्टींना जर डेव्हलप होत असेल तर आय कॅन नॉट अंडरस्टँड. बट विकास जर झाला तर सगळ्यांचा होईल. बिकॉज ऑल आर इक्वल बिफोर द लॉ. वाय द डिस्क्रिमिनेशन? वाय द डिस्क्रिमिनेशन? इफ ऑल आर इक्वल बिफोर द लॉ, दिस इज द की पॉइंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. वाय द डिस्क्रिमिनेशन इन इंडिया? बरं, डिस्क्रिमिनेशन असं सर्वसामान्यांना वाटतंय, मात्र डिस्क्रिमिनेशन होत आहे का? विकासाच्या नेमक्या व्याख्या काय आहेत? तर विकासाच्या व्याख्या सर्वसामान्य म्हणून तुमच्या नेमक्या काय त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसतात का? निधी मिळताना दिसतो का? एका ठराविक ठिकाणी मिळतो असं दिसतं. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित काही गावामध्ये पोहोचू शकत नसेल, पण अलीकडच्या ज्या मेन समस्या आहेत त्या एज्युकेशनच्या आहेत, ग्रामीण भागातल्या एज्युकेशनच्या आहेत की त्या पूर्ण व्हायलाच हव्यात. विकास 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 हा खालपासून व्हायला हवा, त्याचा जो पाय आहे तो पक्का व्हायला हवा आणि त्यासाठीचे नवीन जे शैक्षणिक धोरण येत आहे त्याच्यासाठीची कुठे तयारी केलेली दिसत नाहीये. बरोबर आहे. शिक्षण आहे, शेती आहे किंवा असे अनेक सामाजिक प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहे. बरं, आज ज्या मतदारसंघामध्ये आहोत त्या ठिकाणी केळी पट्टा म्हणून तो ओळखला जातो, मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या असलेल्या अनेक समस्या आजपर्यंत तरी सोडवल्या गेल्या नसल्याचं या ठिकाणी येताना जाणवलं. सर्वसामान्यांशी बोलताना देखील जाणवलं होतं. त्याविषयीचं भाजपचं नेमकं धोरण काय करून ठेवलेलं आहे? मला एक सांगा की येत्या काळामध्ये जसं त्यांनी सांगितलं की निधी उपलब्ध नाहीये, हा आरोप मान्य आहे का? निधी जेवढा ह्या 70 वर्षात जेवढा निधी दिला गेला नाही आहे तेवढा ह्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये निधी दिलेला गेला आहे. तुम्ही प्रत्येक गावात जर बघितला, जे प्रहार संघटनेच्या नंदू भाऊंनी जे हे केलं, पण प्रत्येक गावामध्ये त्यांच्या गावामध्ये जेवढा कामं केलेली आहेत तेवढी सर्व भाजपनेच केलेली आहे, ते पण मान्य करतील. आणि हा तुमचा दावा खरा आहे की खोटा आहे ते जाणून घेऊयात. हा दावा जो आहे तो खरा वाटतो आपल्याला? रक्षाताई खडसे ज्या आमच्या विद्यमान खासदार आहेत त्यांच्या स्वतःच्या निधीमधनं आमच्या गावाकरता किंवा त्यांच्या प्रयत्नातनं वैयक्तिक माझ्या गावाकरता तरी 1 रुपयाचा निधी मिळालेला नाही. या सत्यता सांगतात ते स्पष्टपणे त्या ठिकाणी. मात्र मला वाटतं की सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांचा देखील सहभाग आजच्या या मुद्द्याचं बोलमध्ये महत्वाचा आहे, कारण राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतील. मात्र मला एक सांगा, तुमच्या घरापर्यंत येणारे रस्ते असतील, पाणी असतील, या सुविधा असतील, त्या पूर्ण झालेल्या आहेत का? आज मुद्द्याचं बोलच्या माध्यमातून काय सांगा? रस्ते तयार करायचे आहे आमचे. रस्ता हनुमान नगर मधला आपलं आमच्या घराकडे आता समजा आम्ही 81 सालचे प्लॉट घेतलेले आहे, पण रस्त्याने गटारी केल्या त्या व्यवस्थित नाही आहे आणि त्याचा आम्हाला भयंकर त्रास होतो. बरोबर आहे. म्हणजे अजूनही रस्ता, पाणी हेच मुद्दे घेऊन अजूनही निवडणुका लढवल्या जात आहेत. मात्र हा विकास आहे असं ज्यावेळेला ते म्हणतात त्यावेळेला आपल्याला काय वाटतं? सर्वसामान्य जनता जेव्हा सांगते तेव्हा त्यांच्याच मनातून ह्या सगळ्या खऱ्या भावना असतात आणि तेच जाणून घेतल्या पाहिजे. नुसता निधी आणला आणि जर तो निधी फक्त कार्यकर्त्यांच्याच घरापुरती मर्यादित राहिला आणि सर्वसामान्य जर त्याच्यापासून वंचित असेल तर हा निधी म्हटला किंवा याला विकास म्हटला जाणार नाही. सर्वसामान्यांपर्यंत जोपर्यंत निधी पोहोचत नाही, जोपर्यंत कामं पोहोचत नाही, तोपर्यंत हा विकास धरला. बरोबर आहे. शेवटच्या घटकापर्यंत हा निधी पोहोचावा महत्वाचा आहे. आता केळीच्या मुद्द्याकडे मी येतो, कारण मुद्द्याचं बोलमध्ये आपण 3-4 मुद्दे महत्वाचे, हमखास बोलणं अतिशय महत्वाचं. मला सांगा, शेतकरी इथला जो आहे तो केळी पिकवतो, मात्र केळीला योग्य बाजारभाव मिळतो का? इथून जवळ असलेलं जे बऱ्हाणपूर आहे त्या ठिकाणी मिळणारा मालाचा भाव आणि इथे मिळणारा मालाचा भाव यातली तफावत आहे? हो, भावामध्ये खूप तफावत आहे. इथला जो भाव आहे, इथले जे व्यापारी आहेत ते भाव कमी देतात आणि बऱ्हाणपूरला लिलाव जिथे होतो तिथे भाव जास्त मिळतो. आणि दुसरी गोष्ट एक अशी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आता मागच्या सरकारने कर्जमाफी केली होती आणि जे रेग्युलर कर्ज भरणारे होते त्यांना सरकारने जाहीर केले होते की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये आम्ही अनुदान देऊ. आणि आजपर्यंत याही सरकारने ते अनुदान जाहीर केले नाही. सुरुवातीला बसले तेव्हा हो सांगितलं, अजित पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांनी देऊ आणि आता 40,000 शेतकरी जळगाव जिल्ह्यातील त्या सर्वांना पत्र पाठवून दिलं काही ना काही कारण दाखवून की कोणाला शेतकरी अनुदान मिळणार नाही.
बरं, शेतकऱ्यांचा जो हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे, 54,000 लाभार्थी शेतकरी आहे, त्यापैकी 11,000 लाभार्थी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत निधी मिळालेला नाहीये, ही सत्यता. याविषयी नेमकं तुम्ही काय सांगा? आपण आता केळीचा जो प्रश्न उपस्थित केला तर मध्यंतरी मागणी आणि पुरवठा या सिद्धांतावरती हे नेहमी केळी चालत असते. गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस सत्तेत असो भाजप सत्तेत असो विविध प्रश्नांनी केळीचा हा बेल्ट गाजलेला आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये यामध्ये सुधारणा होऊन 2700 ते 3,000 रुपयापर्यंत शेतकऱ्याला केळीचा भाव मिळाला आहे. आणि ज्यावेळेस मागणी वाढते आणि ज्यावेळेस पुरवठा कमी असतो त्यावेळेस त्या सिद्धांतानुसार नक्कीच शेतकऱ्यांना तो भाव दिला जातो. आणि अशी परिस्थिती असते, आमच्या भागामध्ये केळीची लागवड मेजर प्रमाणात केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत मागणी तोडकी असताना मालाचा पुरवठा अत्यंत जास्त प्रमाणात येतो, त्यावेळेस नक्कीच कुठेतरी भाव कमी होतो. त्या संदर्भात शासनाने आता नुकतीच कलेक्टर साहेबांनी या भागांमध्ये कोल्ड स्टोरेज उभारणीच्या संदर्भात विविध संस्थांशी आणि विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि कोल्ड स्टोरेज संदर्भात कशा पद्धतीनं नवीन कोल्ड स्टोरेज. बरं, पण कोल्ड स्टोरेज जरी झालं तरी या समस्या मिटणार आहेत असं वाटतं का? मला सांगा, केळी उत्पादक शेतकरी तर जीव तोडून केळी उत्पादन करतो, मात्र त्याच्याशी निगडीत असलेले व्यवसाय या मतदारसंघामध्ये तयार झाले का? हो सर, नक्कीच झालेत. कारण आमच्या रक्षाताई प्रत्येक जागेवरती जातात, व्हिजिट करतात आणि ते सोडवण्याचा अति उत्तमरित्या प्रयत्न करतात आणि ते सॉल्व पण. मात्र केळी व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान यामागचं मग मुख्य कारण काय? ज्या प्रकारचा दावा तुम्हाला मान्य नसल्याचा. नाही, आपण आता सुरुवातीला ऐकलं आणि तुमच्याले जे मी आता जे प्रत्येकांचं मत व्यक्त करतायत प्रत्येक पक्ष, त्याच्याशी मी सहमत नाही आहे. कारण सगळ्यात जास्त प्रमाणात केळी ही जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचा आगार आहे, पण इथे मोठ्या प्रकारात बाजारपेठ नाही. कुठल्याही प्रकारची त्यांना सुखसुविधा म्हणून, जसं कोल्ड स्टोरेजचा विषय आहे किंवा शेतकऱ्यांचा पीक, बरोबर, अगदी बरोबर, आणि पीक विम्याचा सुद्धा प्रश्न आहे. लोकांना संदर्भामध्ये तर लोकांना गावबंदी करावी लागली. एवढं तर आपल्याला हे करायला नको पाहिजे होतं, पण हवालदिल झाल्यामुळे शेतकऱ्यांना गावबंदी करावी लागली. गावबंदी केल्याचा किती फायदा? गावबंदी केल्याचा काहीच फायदा नाही, कारण हिच्यामध्ये काय चाललंय, सर्व इन्कमिंगच सुरू आहे. फक्त हिच्यामध्ये कोणाकडे शेतकऱ्यांना लक्ष द्यायसाठी टाइम नाही कोणाकडे. आता असं परिस्थिती झाली आहे. उद्योग उभे राहिले पाहिजे. केळी जे आहे, जे मोठ्या प्रमाणावर केळी या भागामध्ये होते, तरी केळीसाठी पर्यायी उद्योग उभे राहिले पाहिजे, जेणेकरून केळी वेपर्स आहेत, केळीपासून काही महिला केळं कोरडे करून त्याच्याशी भाकरी पीठ बनवले जाते. असे पर्यायी उद्योग, मोठमोठे प्रोजेक्ट आपल्या या परिसरात उभे राहिले पाहिजेत. बरोबर आहे. मात्र या उद्योगांसाठी काहीच होत नसल्याचा थेटपणे आरोप होतोय. मात्र त्याच संदर्भात सत्ताधारी काय म्हणतात? केळीचं साडी बनवली जाते, केळीची खालची बस्करं बनवली जातात, केळीचं एकही वस्तू पण लोकांपर्यंत कुठे? हो, लोकांपर्यंत जाते आहे. जे 70 वर्षात झालं नाही ते 10 वर्षात आम्ही करणार. आणि 10 वर्षात झाले केळीचे चिप्स पूर्ण महाराष्ट्रात, केळीचे चिप्स पूर्ण महाराष्ट्रावर मिळत आहे. खानदेशचे केळीचे चिप्स पूर्ण महाराष्ट्रावर मिळत आहे. MIDC मध्ये केळीच्या चिप्स आता परदेशात जाते साहेब केळी. रावेर लोकसभा मतदार केळी परदेशात जाते. फक्त केळी या मुद्द्यावरती आपल्याला थांबून चालणार नाहीये. बरं, मला एक सांगा, या ठिकाणचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे साखर कारखान्यांसंदर्भातला. 2 महत्वाचे साखर कारखाने होते, जो एक 10 वर्षाआधी बंद झाला, एक 4-5 वर्षाआधी बंद होतो. मग मला सांगा, रोजगाराचा प्रश्न इथल्या युवकांचा सुटताना दिसतो का? आम्ही साखर कारखान्याच्या संदर्भात मी स्वतः 7 दिवस उपोषणाला बसलो होतो. 450 कामगारांचा इथं प्रश्न आहे. तो फक्त असा विषय आहे की मुक्ताईनगरचा साखर कारखाना चालवण्यासाठी ह्या साखर कारखान्याचा बळी दिला गेला आणि इथला हा जो साखर कारखाना बंद करण्यात आला आणि इथल्या कोणी दिला बळी? तो राजकारण्यांनीच दिला. आणि जे सत्तेत होते, जे आता भाजप होते, जे संचालक होते, त्यांनी हा बळी दिला आणि त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी तो तिकडचा साखर कारखाना बंद करून चालू करून हा बंद करण्यात आला आणि इथल्या 500 ते 450 कामगारांचा उपासमारीचा वेळ आली. आणि आता आज रोजी हा साखर कारखाना चालू करण्यासाठी एकही खासदार आमदार याच्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीये. बरं, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नसल्याचा त्यांचा. आता कोणती सत्ता सरकारमध्ये असो, पण याची आधी 70 वर्ष सरकार होती, त्यावेळी यांनी काय केलं? सोन्याचा धूर निघाला का? बरं, त्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलं? असा स्वर्गीय हरिभाऊंच्या टाइमातच खऱ्या अर्थाने त्या कारखान्याची वाट लागली. त्या काळात आदरणीय जेटी महाजन आणि मधुकरराव चौधरी यांनी, बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून त्या कारखान्याला गतवैभव प्राप्त केलं. परंतु भाजपाने त्या ठिकाणी खोटे नाटे प्रचार करून काँग्रेसच्या विरोधात तो माहोल तयार करून कारखाना हा आपल्या ताब्यात घेतला. परंतु कारखान्याला पूर्ण भंगार साफ खोटं असल्याचं म्हणतात. बोला, मुद्द्याचं बोला. प्रत्येकाला साखर मिळाली, शेअरची साखर बंद झाली नाही, काही झालं नाही. यांचे आमदार डायरेक्टर होते, मग त्यांच्याबद्दल बोला ना.
त्यांच्या अंडरमध्ये निवडणूक लढवलेली आहे. आधीपासून सत्ता यांच्याकडे होती, आता यांच्याकडे इकडे आली. सत्ता असताना देखील मात्र त्यांच्याकडून काही न करण्यात आल्याचा थेटपणे ज्यावेळेला आरोप होतो त्यावेळेला त्याची उत्तरं तुमच्याकडे आहेत. कसला विषय? साखरेचा जो मुद्दा चाललाय, साखर कारखाने या ठिकाणचे बंद पाडण्यात आले आणि रोजगाराचं तुम्ही काही केलं नाही असा थेट आरोप आहे. कारखान्याच्या संदर्भामध्ये यावल रावेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना संपूर्णपणे माहिती आहे. हा कारखाना कुणाच्या धोरणामुळे बंद पडला आणि कशामुळे बंद. कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न का नाही झाले? प्रयत्न भरपूर झाले. त्यासाठी सरकारकडून जी हमी पाहिजे होती थकमी ती मिळवण्यासाठी शरददादा महाजन भाजपमध्ये गेले, परंतु त्यांना काही थकमी भाजप सरकारने दिली नाही. इतर कारखान्यांना मात्र शेकडो रुपये. पुन्हा एकदा राजकीय प्रश्नच उपस्थित केला जातो आणि त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांचं आणि रोजगाराचं नुकसान होत असल्याचं ते थेटपणे म्हणतात. नुसता कारखाना या ठिकाणी बंद पडलेला नाही, तर या ठिकाणी जे काँग्रेस आणि भाजप या दोघी पक्ष एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर काँग्रेसला या ठिकाणी दोष दिला जात असेल ते तर योग्यच आहे, परंतु भाजपाने सुद्धा 20 वर्षे या ठिकाणी त्यांचे खासदार म्हणून या ठिकाणी आले, त्यांनी कोणता उद्योग आणलेला नाही. एक विंध्या पेपर मिल या ठिकाणी होती, सूतगिरणी यावल तालुक्याची होती, मधुकर सहकारी साखर कारखाना, हे सर्व उद्योग व्यवसाय या ठिकाणी ठप्प पाडले. म्हणजे तरुणाई पूर्ण जे आहे त्या एकालाही नवीन उद्योग आणलेला नाही, होते ते उद्योग सगळे बंद पाडून टाकलेले आहे. त्याच्यामुळे आणि तरुण व्यसनाधीनता हाही एक प्रश्न आहे. बरं, मला सांगा, वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी याला देखील कारण काय? कारण रोज आम्ही ज्या वेळेला बातम्या देतो त्यावेळेला अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बातम्या असतात. वाढती गुन्हेगारी याला कारण फक्त व्यसनच आहे साहेब. आणि व्यसन ज्या वेळेस तरुण व्यसनाकडे वळतो तो बेरोजगार होतो, बेरोजगार झाल्या कारणाने तो व्यसनाधीन होतो, व्यसनाधीन झाल्या कारणाने सर कारखाना तर फक्त एक आहे, कारखाना तर चल बंद झाला, पण दुसरे उद्योग कोणाला आणता आले नाही. इथले मोठे मोठे नेते होऊन गेले, पण एकालाही मोठा उद्योग जळगाव जिल्ह्यात किंवा या विधानसभेत कोणालाही आणता आला नाही. फैजपूर हा 50,000 लोकवस्तीचं गाव आहे, शहर आहे, पण या गावात कधी कुत्रा जरी चावला तर न्हावीला जाणं पडतं. या ठिकाणी गिरामण रुग्णालय पाहिजे, अल्पसंख्याकांसाठी. अतिशय कळीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो की रुग्णालय या ठिकाणी नाही. रुग्णालयाने त्यावेळेला काय काय समस्या असतात? सर, जे आता माझ्या मित्रांना सांगितलं एकदम बरोबर आहे, कारण की डेव्हलपमेंटच्या नावावर मला असं समाधानकारक काही दिसत नाही आहे. जर इथे आता हे जे मुद्दे चर्चा होत आहे, हे मी तेच सांगतो की विकास जे आहे, विकासची रूपरेषा जर चांगली असली, सगळ्यांसाठी समान असली, तर हे जे प्रॉब्लेम आहे, हे जे वाद आहे, हे निर्माण होणार नाही. पण वाद आज करावासा वाटतो आणि मुद्द्याचं बोला हे का करावंसं वाटतं? कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसतात का? नक्कीच मुद्द्याचं बोलेल. हरिभाऊच्या संदर्भात यांनी आता मगाशी म्हटलं, स्वर्गीय हरिभाऊ जावडेंनी कधीही चुकीचं राजकारण केलं नाही आणि कधी चुकीचे प्रश्न उपस्थित केले नाही. हरिभाऊ कधीही पॉझिटिव्ह आले. विरोधक असतील, विरोधकही वेगळ्या विषयामध्ये किंवा गुप्तपणे ते जाहीरपणे कबूल करत नसले तरी गुप्तपणे शिरीषदादा सुद्धा हरिभाऊंचे गोडवे कधीही गायल्याशिवाय राहत नाही, असं हरिभाऊंचं चारित्र होतं. आणि अशा चारित्र संपन्न नाही, याच्या पुढच्या काळामध्ये नेमकं काय होणार आहे ते? एक मिनिट. जेव्हा हरिभाऊ आमदार होते स्वर्गीय, तेव्हा आमच्याकडे हॉर्टिकल्चर कॉलेज मंजूर झालं. ते अजित पवारच्या गटात मतदारसंघात गेलं, मग तेव्हा आमचे आमदार झोपले होते का? आमच्या आमदार झोपलेले होते का, असा थेट प्रश्न त्यांचा. कशाच्या बाबतीत आमदार झोपलेले होते का त्या काळात? हॉर्टिकल्चर कॉलेजच्या बाबतीतला हॉर्टिकल्चर कॉलेजच्या साठी ऐकावं जरा, बोला लवकर. हॉर्टिकल्चर कॉलेज पालला मंजूर झालं होतं, त्या ठिकाणी सरकार जमीन देऊ शकलं नाही, म्हणून पर्यायी जागा मी हिंगवण्याची सुचवली होती, परंतु सरकारने ते न करता ते अजितदादाकडे पळवून लावलं. आता ही चूक आमची. बरोबर आहे, पळवापळवी किंवा अशा प्रकारचे आरोप होताना दिसतात. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न अजूनही मिटत नसल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतं. आणि हाच होता आजचा अतिशय महत्त्वाचा रावेर लोकसभा मतदारसंघातील पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा. कारण एका बाजूला राजकीय घडामोडी होत असताना येत्या काळातील लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये अवघ्या महाराष्ट्रभर काय होणार आहे लवकरच येतोय. आम्ही देखील मुद्द्याचं बोला या निमित्तानं तुमच्या देखील शहरात आजच्या या विशेष भागामध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.